नमस्कार मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असा फ्रेंडशिप डे स्पेशल मित्रांनो मैत्री दिन आहे त्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे फ्रेंडशिप डेवर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक असं व्हिडिओ एडिटिंग झाले, कडक अशी पेजेससुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेडी करून दिले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर काय करायचं, तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार मित्रांनो. त्याबरोबर तुम्हाला काय लागणार मित्रांनो, जे काय प्रिसेट मटेरियल आणि जे काय वगैरे वगैरे तुम्हाला म्हणजे प्रिसेट लागणार पहिल्यांदा. तर पहिल्यांदा प्रिसेट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इम्पोर्ट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये घेऊन टाकायचं बिटमार्क आणि शेक इफेक्ट. त्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचं आहे. मटेरियलमध्ये असणार एक व्हिडिओ आणि PNG वगैरे असणार आहे आणि तुम्ही तुमचा फोटो यूज करा तुमच्या मित्राचा वगैरे कोणचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा अलाइट मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. नंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा आपला जो प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो आता काय करायचं आहे, तर इथे बघू शकता खाली प्लस आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तुमच्या आवडत्या मित्राचा एक फोटो घ्यायचा कोणाचा असेल तरी आणि त्यानंतर वरती 3 डॉट जाऊन फिल कम्पोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून फोटो नीट असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर फोटोवर क्लिक करून शेवटपर्यंत येऊन शेवटपर्यंत हा जो पार्ट आहे सर्व जे काय लेअर आहे तो लेअर वाढून टाकायचा आहे फोटोचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुढच्या बीटपर्यंत यायचं 3 सेकंद 21च्या बीटवर. त्यानंतर फोटोला असं क्लिक करायचं आहे. तिसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून फोटो एक पार्टमध्ये कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक एक करून हे सर्व पार्ट तुम्हाला बीटनुसार बघू शकता. 3 ते 4 फोटो कट करायचं. 1 2 3 आणि 4 फोटो. इथे 4 फोटो अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्हाला खालचा जो हा बॅकग्राऊंडचा लेअर आहे बघू शकता शॅडो पेनच्या त्यावर लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि सर्व लेअरच्या वरती घेऊन यायचं आहे. यानंतर काय करायचं मित्रांनो, आता तुम्हाला आता काय करायचं, तर आता मित्रांनो इथे खाली पुन्हा प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि हा जो PNG आहे तो PNG ॲड करायचा आहे. मूव्ह एंट्रन्समध्ये येऊन तुम्हाला वरती याला स्क्रोल करून घ्यायचं आहे. तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन जाऊन याची साईज जरा लहान करायचं आहे आणि याला नीट ॲडजस्ट करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि याची सुद्धा जी लेअर आहे ती सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करून टाकायचं आहे. एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, आपण जे फोटोज ॲड केलेत त्या फोटोजला काय करायचं, शेक इफेक्ट लावायचं. त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे बघू शकता 1 नंबरचा जो फोटोचं लेअर आहे यावर असं क्लिक करायचं आहे. याचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन असेल, इफेक्टचे ऑप्शन यायचं लेफ्ट साईडला 3 डॉट आहे, 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन आपला मेन जो प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो पहिल्या फोटोला क्लिक करून इफेक्टवर येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. बघू शकता पहिल्या फोटोला इफेक्ट लावल्यानंतर असं दिसणार आहे. त्यानंतर पुढचा फोटो घ्यायचा. त्यासाठी पुन्हा एकदा बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला दुसऱ्या फोटोला क्लिक करायचं. याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून दुसऱ्या फोटोच्या इथे यायचं आहे. दुसऱ्या फोटोला क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. तिसऱ्या फोटोच्या इथे जायचं. दोन झाले. त्यानंतर तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घेऊया आपण. नंतर बॅक येऊया आणि मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून तिसऱ्या फोटोच्या इथे येऊया आणि तिसऱ्या फोटोला सुद्धा इफेक्ट आपण लावून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक येऊन शेवटचा इफेक्ट राहिला 4थ्या नंबरचा फोटोच्या लेअरवर क्लिक करून याचा इफेक्ट आपण पहिल्यांदा कॉपी करूया. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून आणि मित्रांनो शेवटचा जो फोटो आहे त्याला हा सुद्धा इफेक्ट आपण लावून घेऊया. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे रेडी होऊन जाईल. तर मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ रेडी झाला आहे. त्याआधी काय करायचं, स्टार्टिंग लावून खाली प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक 15 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ असताना तो ॲड करा. 3 डॉट जाऊन फिल कम्पोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून त्याला नीट ॲडजस्ट करून घ्या आणि शेवटपर्यंत जर एक्स्ट्रा पार्ट असल्याचं तर ट्रिम करून घ्या. म्हणजे 4थ्या नंबरच्या ऑप्शन क्लिक करून डिलीट करून घ्या. त्यानंतर काय करा, इथे खाली ब्लेंडिंग ऑप्शनवर क्लिक करा, लायटरवर क्लिक करा आणि स्क्रीन करून घ्या. मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ आहे तो इथे अशा प्रकारे रेडी होऊन जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला आपला फर्स्ट टाईम असेल, मी मगाशी सांगितलं चॅनल नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बाजूची बेल आयकन असणार आहे ती देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ मला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती साईडला जो ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाका मित्रांनो.